आम्ही सारे खवय्ये. आपण वांगी बनवतोय. काय वांगी नाव आहे? पीठ वांग. पीठ वांग. तर साहित्य बघा काय काय. वांगी, बेसन पीठ, कांदा, मोहरी, मेथीदाणा, जिरे, तीळ, कोथिंबीर, लसूण, हळद, तिखट, मीठ, हिंग, धना जिरा पावडर, गरम मसाला, साखर, तेल. साहित्य झालं आपलं. आणि आता मला हे आधी काय करतेस सांग. आपण पहिल्यांदा यात भरायचं सारण करून घेऊ पीठ वापरून. आणि त्यानंतर मग यात आपण डाळीचं पीठ. डाळीचं पीठ, बेसन पीठ ते मी देते. 1 वाटी आपण घेतलेलं आहे. हे पूर्ण या वांग्यांमध्ये तू हे पीठ म्हणजे हे जे सारण बनवणार आहेस ते ह्याच्यात भरणार आहे आपण. अच्छा. वांगी आपण अशा पद्धतीनं चिरून घेतलेली आहेत. 4 काप दिलेले आहेत वांग्यांना. त्यामुळे ते पूर्ण आतपर्यंत म्हणजे हा मसाला सगळा वांग्यामध्ये जाईल. तर हे झालं. आता काय हवंय? यात आपण आता धना जिरा पावडर घालू. जिरा पावडर आणि धना पावडर. हा, ओके. धना जिरा पावडर. मग तिखट चवीनुसार आपल्या. हळद. छान कलर येतो हळदनी. हिंग पावडर, मीठ, हे आपण आता मीठ घालणार आहे. त्यानंतर नंतर वांग्याच्या भाजीला नाही घालणार आहे मीठ. अच्छा. त्याच्यामुळे सारणात पूर्ण तेवढी जेवढी वांगी आहेत त्याप्रमाणे मीठ घालायचं. त्याच्याप्रमाणे थोडस गरम मसाला घेतलेला आहे. आणि चवीनुसार साखर. आता आपण लास्टला तेल घालणार आहे. तेल घालून पिठामध्ये थोडं तेल घालायचं आणि मग आपण मिक्स करून घेणार आहे. मी 4 वांगी घेतलेली आहेत. त्याला जवळजवळ 3 चमचे तेल घालतीये मी. म्हणजे ते सगळं एकजीव होऊन होतं. तुला हातानेच मिक्स कर. मी हातानेच मिक्स करणार आहे ते. आता चांगली खुसखुशीत होतील वांगी. आतपर्यंत तो मसाला जाईल. तेल पण त्याच्यात आहे. आणि हा थोडासा कोरडा असल्यामुळे ते मसाला बाहेर नाही जात. बरोबर. आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित. ते मसाला सगळीकडे लागायला पाहिजे. झालं ना? हे आपलं मिक्स करून झालेलं आहे. आता आपण या वांगींमध्ये सारण भरू. पूर्ण सारण असं गच्च भरायचं आतपर्यंत. आणि आपण हे नंतर वाफवणार आहे. ते पूर्ण त्यातलं सगळं पीठ शिजतं. मस्त लागेल ना. भाकरी बरोबर काय लागणार आहे? भाकरी बरोबरच हे छान लागतं. अमेझिंग. भाकऱ्या केल्यास की नाही? पण केल्यात ना. हा, मग सोय झाली. ठीक आहे. अशा पद्धतीने वांगी भरून घेऊया. म्हणजे मग आपल्याला वाफवायची आहेत ती परत. वांगी आपण जी मसाला भरून घेतली होती डाळीचं पीठ वगैरे घालून ती वाफवून घेतली त्याच्यात. म्हणून आपण ते नाही दाखवतात. कारण वाफवण्यापेक्षा आणखीनही फोडणी वगैरे आहे महत्वाची, इंटरेस्टिंग. तर हे मला सांग ना काय आहे त्याच्याबरोबर. हे आपण पीठ भरून घेतले होते ते आपण बघितलं होतं. एक्सेस जे त्याचं सारण राहिलं होतं ते सुद्धा आपण त्याचे मुटके बनवून ते वाफवून घेतलेले. नंतर हे आपण नंतर फोडणीत घालणार आहे. बरं. आता तुला फोडणीला काय? फोडणीला आपण तेल घातले का? तेल घातलेलं आहे. नाही, ह्याच्यातलं काय हवंय? धनाचे हे घालणार आपण. त्यात आपण थोडी मोहरी, जिरे आणि ह्याला तीळ खूप घालायचे. तिळाचा जो चव आहे तिळाची ती खूप छान लागते. आणि आपण लसूण बारीक चिरून घेतलेला लसूण आहे. हा एक 3-4 पाकळ्या घेतलेल्या आहेत. आपण भाजी खाताना दाताखाली तेव्हा छान लागेल. खूप छान लागतं. मेथीदाणा. मेथीदाणा. मेथीची चव जी येते ते खूप छान येते ह्याला. अच्छा. तू बऱ्यापैकी पाव चमचा जवळजवळ. नाही, मी थोडासाच घातलेला आहे. एक अर्धा. छान लागेल का त्याचा पण. त्यानंतर अरोमा मेथीचा पण. कांदा घालून ब्राऊन करून घेणार आहे आता कांदा. छान आहे ही फोडणी. एरवी पण ही ट्राय करायला हरकत नाही. कुठल्याही याच्याऐवजी वांग्यांच्या ऐवजी सेम तुम्ही हे कारल्यासाठी पण करू शकता. वांगी रिप्लेस्ड बाय कारलं. खूप छान लागतं हे. आता आपण ब्राऊन करून घेऊ. ब्राऊन करून झाल्यानंतर हे जे आपण मुठिया केले होते मुटके त्याचे ते पहिल्यांदा फोडून घालणार आहे. ते तेलात एकजीव झाल्यानंतर मग वांगी सोडायची आपण त्यात. मसाला जर खूप छान लागतो. आणि त्यानंतर आधी सपोज वांगी घातली ना तर ती वांगी शिजल्यामुळे तुटण्याची शक्यता असते. तो पण मसाला बाहेर येतो. तू आधी मुटके घालून घेतेस? हो, मी मुटके घालून घेते.
कांदा मसाला एकत्र करून घेऊ, एकजीव करून घेऊ आता आणि ही नुसती त्यानंतर ही ठेवायची नुसती वांगे ठेवायची आणि एक वाफ द्यायची. ना? ओके. त्यामध्ये पेरायची ती. हा. आता हे आता थोडीशी कोथिंबीर घालू आपण आणि त्याला वाफ देऊ. कारण तशी वांगी शिजलेली आहेत. हा वांगी शिजलेली मसाल्याचं आणि आहेत. याचं सगळं फक्त एकत्र त्याला थोडासा अरोमा लागावा तेवढंच. तेवढंच बस फक्त. ही आता हलवायची पण गरज नाही कारण का ती वांगी शिजलेली आहेत. ओके. 1-2 मिनिटात हे रेडी होणार रेडी ना? रेडी टू ईट. गरमागरम भाकरी बरोबर तुम्हाला खायला मिळणार आहे. तर नीट लिहून घ्या याचं साहित्य आणि कृती. पीठ वांगी ना? पीठ वांगी. पीठ वांगी. पीठ वांग बनवण्यासाठी लागणारं साहित्य: वांगी, बेसन, बारीक चिरलेला कांदा, मोहरी, मेथी दाणा, जिरं, तीळ, कोथिंबीर, लसूण, हळद, तिखट, मीठ, हिंग, धणे जिरे पावडर, गरम मसाला, साखर आणि तेल. कृती: वांग्यांना मधून चीर द्यावी. एका बाउलमध्ये बेसन घेऊन त्यामध्ये धणे जिरे पावडर, तिखट, हळद, हिंग, मीठ, गरम मसाला, साखर आणि तेल घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. हा मसाला वांग्यांमध्ये भरून घ्यावा आणि ती वाफवून घ्यावी. कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरं, तीळ, लसूण, मेथी दाणा आणि बारीक चिरलेला कांदा परतून घ्यावा. त्यामध्ये मसाले घातलेलं बेसनाचं पीठ, वाफवलेली भरली वांगी आणि कोथिंबीर घालून भाजी वाफवून घ्यावी. आम्ही